नमस्कार सारथी. मी केतन. आणि मी अमृता. आपण रोज खूप व्यस्त असतो. कॉल्स, व्हॉट्सअप, मीटिंग, सोशल मीडिया, क्लायंट्स, टीम इश्यूज. दिवस संपतो आणि वाटतं की आज खूप काम केलंय. पण एक प्रश्न आहे, जर आपण इतकं काम करतोय तर आपल्याला हवे तसे परिणाम का मिळत नाहीत? आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, त्या पुस्तकाने जगातील लाखो उद्योजक, लीडर्स आणि यशस्वी लोकांची विचार करण्याची पद्धतच बदलून टाकली. आणि या पुस्तकाचं नाव आहे द वन थिंग. आणि आज आपण या पुस्तकातील 7 अत्यंत महत्वाचे धडे समजून घेणार आहोत. खरं सांगायचं झालं तर हे पुस्तक वाचण्यापूर्वी मलाही असंच वाटायचं. जास्त काम म्हणजे जास्त प्रगती. पण या पुस्तकाने एक वेगळीच गोष्ट शिकवली. लेखक सांगतो, यशस्वी लोक जास्त काम करत नाहीत, ते योग्य काम करतात. आपण अनेकदा 20 गोष्टी करतो, पण त्या 20 गोष्टीपैकी एकही गोष्ट आपल्या मोठ्या ध्येयाशी जोडलेली नसते. आणि म्हणूनच दिवस व्यस्त जातो, पण आयुष्य काही पुढे सरकत नाही. पहिला कॉन्सेप्ट, द वन थिंग. पुस्तकाचा मुख्य प्रश्न खूप शक्तिशाली आहे. आणि तो प्रश्न असा आहे, अशी कोणती एक गोष्ट आहे की जी केल्यामुळे बाकीच्या गोष्टी सोप्या किंवा अनावश्यक होतील? हा प्रश्न ऐकायला साधा वाटतो, पण या प्रश्नामध्ये संपूर्ण पुस्तकाचं सार दडलेलं आहे. उदाहरणार्थ, समजा एखादा उद्योजक आहे. तो रोज सोशल मीडियावर पोस्ट करतो, वेबसाईट अपडेट करतो, नवीन लोगो तयार करतो, बिझनेस कार्ड छापतो, पण सेल्स वाढत नाही. मग त्याची वन थिंग काय आहे? कदाचित नवीन संभाव्य ग्राहकांशी दररोज संवाद साधणे. बरोबर. आपण अनेकदा सजावट करण्यातच वेळ घालवतो, पण ग्रोथ निर्माण करणाऱ्या कामांवर लक्षच देत नाही. आज प्रत्येक उद्योजकानं स्वतःला विचारायला हवं, माझ्या व्यवसायाला पुढे नेणारी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? लीड जनरेशन, सेल्स कॉल्स, कॉन्टेंट क्रिएशन, टीम बिल्डिंग की कस्टमर एक्सपिरियन्स? एकदा ती वन थिंग सापडली की आपलं आयुष्य बदलायला सुरुवात होते. ऍब्सोल्युटली. कन्सेप्ट 2, एकाग्रतेचा सर्वात मोठा शत्रू. आजच्या काळात एक नवीन व्यसन निर्माण झालंय आणि ते म्हणजे डिस्ट्रॅक्शन. आपण फोकस करू शकत नाही असं नाही, आपल्याला डिस्ट्रॅक्ट होण्याची सवय लागलेली आहे. काम सुरू केलं, व्हॉट्सअपवर मेसेज आला, मग इंस्टाग्राम, मग कॉल, मग ईमेल, आणि मग पुन्हा काम. आणि गंमत म्हणजे आपल्याला वाटतं आपण मल्टीटास्किंग करतोय. पण विज्ञान सांगतं, मल्टीटास्किंग माणूस करत नाही, तो फक्त काम बदलत राहतो आणि प्रत्येक वेळी फोकस पुन्हा मिळवण्यासाठी वेळ घालवतो. म्हणूनच यशस्वी लोकांकडे जास्त वेळ नसतो, त्यांच्याकडे जास्त फोकस असतो. म्हणून पुस्तकाचा दुसरा धडा सांगतो, तुमच्या वन थिंगचं रक्षण करा. जसा राजा आपल्या किल्ल्यांचं रक्षण करतो, तसं तुमच्या एकाग्रतेचं संरक्षण करा. कॉन्सेप्ट 3, टाइम ब्लॉकिंग. आता समजा तुम्हाला तुमची वन थिंग सापडली. पुढचा प्रश्न आहे, ती करायची कधी? बहुतेक लोक म्हणतात वेळ मिळाला की करतो, पण वेळ कधीच मिळत नाही. म्हणून पुस्तकात टाइम ब्लॉकिंगची संकल्पना सांगितलेली आहे. जर एखादी गोष्ट महत्वाची असेल तर ती कॅलेंडरमध्ये असलीच पाहिजे. टू डू लिस्ट सांगते काय करायचं, पण कॅलेंडर सांगतो कधी करायचं. उदाहरणार्थ, जर लीड जनरेशन तुमची वन थिंग असेल, तर कॅलेंडरमध्ये सकाळी 9 ते 11 हा वेळ कायमचा रिझर्व करा. त्या वेळेत ना मीटिंग, ना सोशल मीडिया, ना कॉल्स, फक्त तुमची वन थिंग. कॉन्सेप्ट 4, मोटिवेशन नाही, सिस्टीम्स. हा धडा मला खूप आवडला, कारण आपण अनेकदा म्हणतो उद्यापासून करेन, सोमवारपासून करेन, मूड आला की सुरुवात करेन. पण पुस्तक सांगतं, मोटिव्हेशनवर विश्वास ठेवू नका, सिस्टम्स तयार करा. कारण मोटिवेशन तात्पुरतं असतं, पण सिस्टम्स मात्र कायमच्या काम करतात. 2 लोकांची कल्पना करा. पहिला मूड असेल तेव्हाच काम करतो, दुसरा दररोज ठरलेल्या वेळेला काम करतो. 6 महिन्यांनी कोण पुढे असेल? नक्कीच दुसरा, कारण त्याच्याकडे सिस्टीम्स आहेत. कॉन्सेप्ट 5, डॉमिनो इफेक्ट. या पुस्तकातील सर्वात सुंदर कल्पना, डॉमिनो इफेक्ट. तुम्ही डॉमिनो टाईल्स पाहिल्या असतील. पहिली टाईल पडली की दुसरी पडते, मग तिसरी, मग चौथी, आणि अख्खी साखळी सुरू होते.
यश सुद्धा असंच असतं. मोठ्या परिणामांच्या मागे धावू नका, पहिली योग्य कृती करा. एक योग्य कॉल, एक मीटिंग, एक प्रपोजल, एक क्लायंट, एक रेफरल, एक नवीन संधी. आपण अनेकदा 1000 ग्राहकांचा विचार करतो, पण पहिल्या ग्राहकासाठी आवश्यक असलेली कृतीच करत नाही. मोठं यश म्हणजे लहान कृतींची चेन. ऍब्सोल्युटली. कॉन्सेप्ट 6वा, पर्पस, प्रायोरिटी आणि प्रोडक्टिव्हिटी. आता एक खूप महत्वाचा प्रश्न. तुम्ही बिझनेस का करता? फक्त पैसे कमवण्यासाठी की काहीतरी मोठं निर्माण करण्यासाठी? कारण व्हाय स्पष्ट नसेल तर प्रायोरिटी स्पष्ट होत नाही, आणि प्रायोरिटी स्पष्ट नसेल तर प्रॉडक्टिव्हिटी निरर्थक होते. म्हणून पुस्तक सांगतं, आधी पर्पस, नंतर प्रायोरिटी आणि त्यानंतरच प्रोडक्टिव्हिटी. जेव्हा तुमच्याकडे पर्पज असतो तेव्हा अडचणी आल्या तरी तुम्ही थांबत नाही, कारण तुम्हाला माहिती असतं हे मी का करतोय. शेवटचा कन्सेप्ट, लिव्हिंग द वन थिंग. आता शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या धड्याकडे येऊया. द वन थिंग ही फक्त स्ट्रॅटेजी नाही, ती जगण्याची पद्धत आहे. दररोज सकाळी स्वतःला एक प्रश्न विचारा, आज माझी वन थिंग काय आहे, आणि मग ती पूर्ण होईपर्यंत बाकीच्या गोष्टी थांबवा. जर पुढील 90 दिवस तुम्ही हे केलं तर तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या करिअरमध्ये आणि तुमच्या आयुष्यात मोठा बदल दिसेल. चला, संपूर्ण पुस्तक आता 7 मुद्द्यांमध्ये पाहूया. पहिला, वन थिंग शोधा. दुसरा, फोकसचे रक्षण करा. तिसरा, टाइम ब्लॉकिंग करा. चौथा, मोटिवेशन पेक्षा सिस्टीम तयार करा. 5वा, पहिला डोमिनो पाडा. 6वा, पर्पस स्पष्ट करा. आणि 7वा, वन थिंग ही जीवनशैली बनवा. मित्रांनो, आजच्या जगात माहितीची कमतरता नाही, पण स्पष्टतेची कमतरता आहे. द वन थिंग हे पुस्तक आपल्याला स्पष्टता देतं. काय करायचं, कशावर लक्ष केंद्रित करायचं आणि एक्स्ट्रॉर्डिनरी रिझल्ट कसे निर्माण करायचे. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्यवसाय, नेतृत्व, सेल्फ मॅनेजमेंट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आधारित आधुनिक यशाचे तत्वज्ञान शिकायचे असेल, तर आमच्या स्वराज्य क्रियाचक्रमध्ये नक्की सहभागी व्हा. येथे आपण फक्त पुस्तकं समजून घेत नाही, तर त्या संकल्पना प्रत्यक्ष जीवनात आणि व्यवसायात कशा लागू करायच्या हे शिकतो. रजिस्ट्रेशन लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आजच नोंदणी करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन पुस्तकासह आणि एक नवीन शक्तिशाली कल्पनेसह. जय शिवराय. जय शिवराय.